दीड महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार। TV9 मराठीला दिल्लीतल्या सूत्रांची एक्सक्लुझिव्ह माहिती। फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यामुळे सूत्रांच्या माहितीला बळ। महायुतीत अर्थखात्यावरनं घमासान। राष्ट्रवादीला अर्थखातं देण्यास शिवसेनेचा विरोध। शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। तर अर्थखात्यासाठी दिल्लीमध्ये चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार, तटकरेंची माहिती। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक। अर्थखात्यावरनं शिंदे विरोधी भूमिकेत असल्यामुळे बैठकीला महत्त्व। 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांसोबत बैठक। पवारांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थखातं जाण्याची शक्यता। भाजपला सध्या वेगळाच माज। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघाले का? सोनम वांगचूक यांच्या उपोषणावरनं राज ठाकरेंचा सवाल। नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वांगचूक यांचं उपोषण सुरू। सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस। माझी प्रकृती फारशी चांगली नाही, पण खूप वाईटही नाही। उपोषण सोडायला सांगण्यापेक्षा 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा, सोनम वांगचूक यांचं आवाहन। ठाकरे बंधूंचा सोनम वांगचूक यांना पाठिंबा। 19 जुलैला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचं आंदोलन। उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात गोंधळ। विरोधकांचे प्रश्न महापौर ऐकून घेत नसल्याचा आरोप। विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग। अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे अपात्र। काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि MIMचे प्रत्येकी 1 नगरसेवक अपात्र। नगरसेवक न्यायालयात धाव घेण्याची शक्यता। श्रीकृष्ण मुस्लिम होते, 5 वेळा नमाज पठण करत होते। मौलाना जर्जीश अन्सारीचं वादग्रस्त वक्तव्य। श्रीकृष्णानं मुस्लिम धर्माचा प्रसार केल्याचा दावा। हिंदू संघटना आक्रमक, मौलवीच्या अटकेची मागणी। मुंबईच्या मालाडमध्ये जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरनं मनसे आक्रमक। दफ्तरी रोडवरील पांढऱ्या पट्टीवर लाल रंग लावून मनसेकडनं निषेध। तातडीनं कारवाई करण्याची मागणी। जळगाव जवळच्या गाडेगाव घाटात भीषण अपघात। 2 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। ओडिशातील जगन्नाथपुरी इथल्या रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी। एका भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती, तर अनेक जण जखमी। 24 जुलैपर्यंत यात्रेचा सोहळा चालणार। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा बारामतीतनं सणसरकडे प्रस्थान। काटेवाडीत मेंढ्यांचं पहिलं रिंगण संपन्न, तर तरड गावाजवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण। वारकऱ्यांची मोठ्या संख्येनं गर्दी।